एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आय होप सो नक्कीच मस्त असाल. मस्त राहा, स्वस्त राहा, हसत राहा आणि हसत हसत माझ्या आजच्या फुल व्लॉगसुद्धा बघत राहा. तर आजचा व्लॉग म्हणण्यापेक्षा फुल रेसिपी व्लॉगसुद्धा बघत राहा, एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथं आज आपण पाहणार आहोत जिरा प्लस मिठाच्या नमकीन शंकरपाळे. नॉर्मली आपण गोड शंकरपाळे तर खातोच, तर आज मी जिरा प्लस रव्याचे नमकीन शंकरपाळे बनवत आहे. तर बघा, इथे ना मी ह्या वाटीचे प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने ना 2 वाटी रवा घेतलेला आहे मी. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायचं असेल तेवढं. तर मला जास्त नव्हते करायचे, एकटीसाठी एवढे इनफ असतात, म्हणून टाईमपासमध्ये खायला पण होतात, म्हणून ह्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तर ह्या वाटीने मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चम्मच जिरा, 1 चम्मच अजवाईनला हातावर थोडंसं असं मॅश करून टाकलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी अशी जी आपली कसुरी मेथी असते ती ॲड करायची आहे. तर यामध्ये कसुरी मेथी ना मी घरी बनवलेलीवाली टाकलेली होती, म्हणून ते एकदम हिरवी दिसत नव्हती, समजू शकता. त्यानंतर ना इथं मी थोडंसं विलायची पावडर टाकलेलं आहे आणि त्यानंतर काळी मिरी आणि लवंगचं थोडंसं हा पावडर टाकलेला आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर याला छान असं पूर्ण मिक्स करून घेतला आणि यामध्ये ना नंतर थोडेसे असे पांढरे तीळ टाकलेले आहेत, जेणेकरून अजून छान टेस्ट व्हावी म्हणून. तर बघा, ह्या चमच्याने 1 चमचा पांढरी तीळ घेतलेले आहेत मी. याला छान असं मिक्स करून घेते आणि त्यानंतर ना याच्यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं तुम्ही मोहन देऊ शकता. तर मला तूप शक्यतो आवडत नाही, मी शक्यतो तूप थोडं अवॉइडच करते. त्यामुळे ना मी यामध्ये तेलाचा वापर केलेला आहे. तर तेल तापायला ठेवलेलं आहे मी. तेल थंड झालं की एकदम थंड नाही, नॉर्मल असं थंड झालं की त्याचं ना आपण ह्या मिक्सचरमध्ये तेल टाकून असं छान असं मिक्स त्याला करून घेऊ. तर बघा, मोहन आपल्याला तेवढंच द्यायचं आहे की हाताने छान असं गोळा, म्हणजे जसं आपण बनवून बघतो ना, तर एकजीव होतो पूर्ण पीठ, पूर्ण मिश्रण. अशा प्रकारे आपल्याला याला मोहन द्यायचं आहे, म्हणजे एवढ्या प्रमाणात मोहन द्यायचं आहे. तर मोहनचं मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेवढ्या प्रमाणात रवा घेत आहे किंवा काही करत आहे त्या हिशोबाने घ्या. तर मी 2 वाटीला ह्या वाटीने अर्ध वाटी असं तेल घेतलेलं आहे. जर तुम्ही 3 वाटी रवा घेत असाल तर याच्यापेक्षा पाऊण वाटी तरी तुम्हाला तेलाचं मोहन द्यावं लागेल किंवा तुपाचं. तर कसं आहे ना, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्यामध्ये सगळे छोटे लहान मुलं घरी असतात आणि दुपारी किंवा इव्हिनिंगला कोणत्याही वेळेला त्यांना काहीतरी स्नॅक्स पाहिजे असतो. तर नॉर्मली दुकानावरून काही चिप्स वगैरे, कुरकुरे वगैरे किंवा ऑल टाईम आईस्क्रीम, चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा घरात काहीतरी आपण हेल्दी बनवलं तर ते मुलं तेवढ्याच आवडीने खातात आणि तेवढीच थोड्या तरी प्रमाणात पैशाची बचतसुद्धा होते. त्यासाठी म्हणून म्हटलं की चला आज तुमच्यासाठी असं काहीतरी जुगाड घ्यावं की जे तुमच्या छोट्या मुलांना पण कामात येईल आणि ऑफकोर्स मोठे पण खाऊच शकतात, कारण छान टेस्ट असते. गोडवाले पण करू शकता तुम्ही, तुम्हाला तर माहितीच असेल. पण गोडवाले कसे, कोणाला शुगरचा प्रॉब्लेम असतो, काही असतो, तर आजकाल डाएट प्लॅन करतात लोक जास्त, तर गोड थोडं अवॉइडच करतात. त्यामुळे म्हटलं की चला नमकीन शंकरपाळे आपण ट्राय करू आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू. कसं आहे ना, ऑफिसवरून आल्यावर वगैरे थोडं असं बोर होतो किंवा मोबाईल पाहत असतो, व्हिडिओ एडिटिंग करत असतो, त्यावेळेला असं बोर होतं आणि त्यावेळेला काहीतरी खाण्याची इच्छा होते. पण त्याच वेळेला काहीतरी बनवून खाणं पॉसिबल नसतो आणि त्याच वेळेला सगळे इंग्रेडियंट्स घरात अवेलेबल असेल असं सुद्धा राहत नाही. त्यामुळे म्हणजे काहीतरी जुगाड करावंच लागतं आणि मग दुकानावर जा, घेऊन या, खा, तेवढा वेळ पण नसतो, मग असंच होऊन जातं. म्हणून म्हटलं की चला एकदा जर बनवलं तर 15-20 दिवसाची छान अशी फुरसत होते. म्हणून छान असं इथं मी नमकीन शंकरपाळे बनवायला घेतलेले आहेत. तर बघा, इथं असं तेलाचं मोहन दिलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं मस्त मऊ असा गोळा तयार करून घेतला आहे. तर बघा, इथं ना गोळा तयार करायला ना पाणी थोडं जास्त लागतं, कारण हा रवा आहे आणि सुका रवा असतो आणि त्याच्यामध्ये पाणी, तुम्हाला माहिती आहे, रवा थोडं जास्तच प्रमाणात पाणी पितो. तर बघा, अशा प्रकारे छान गोळा तयार करून ठेवला आणि त्याला ना 1 तासासाठी छान असं फर्मेट होण्यासाठी ठेवलं. यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेला नव्हता, पण तो रवा आहे जेणेकरून पाणी पूर्ण पिईल या विचाराने ना मस्त पूर्ण असं, म्हणजे 1 तास मी म्हणजे याला फर्मेट होण्यासाठी ठेवलेला होता. तर बघा, 1 तासानंतर छान असं आपलं पीठ मऊ झालेला होता. त्यानंतर हवं त्यानुसार तुम्ही गोळा घेऊ शकता. त्याला मी छान असं अजून खोडपाटावर छान असं म्हणजे मऊ करून घेतलेलं आहे, एकजीव केल्यासारखं, आणि त्याचा छान गोळा करून
आपल्याला हवं त्या शेपमध्ये शंकरपाळे करून घ्यायचे. डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही करू शकता. तर बघा साईडला ना गॅसवरती तेल तापायलासुद्धा ठेवलेलं आहे मी. असं नाही केलं मी की आधी बनवून ठेवायचं आणि मग एकासोबत पूर्ण फ्राय करायचं, कारण एकाच वेळेला दोन्ही काम होऊ शकतात असं मला वाटलं. म्हणून म्हटलं की चला वेळेची बचत पण होते. तेवढा आजकाल कोणाकडे वेळ पण नसतो की सगळ्या गोष्टी एका दमाने कराल असं. म्हणून म्हटलं की चला एका बाजूला तेल तापते तोपर्यंत आपण एक पोळी लाटून छान असं आपण याचे काप करून घेऊ. तर बघा इथं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे एकदम अशी पोळीसारखी पातळ नाही, म्हणजे पोळी नॉर्मल आपण चपाती जशी करतो म्हणजे तेवढं असं ठीक ठेवलेलं आहे, बघू शकता. त्यानंतर ना इथं मी दाखवलं तुम्हाला. त्यानंतर याचे छान असे काप करायला घेतलेले आहेत, बघू शकता. तर मला ना चाकूने असं काही जमलेलं नाही, म्हणजे काप करायला माहीत नाही काहून तर मला काही ते जमलं नाही, माझ्याने झालंच नाही. त्यामुळे म्हटलं की चला आपलं जे सराटा असतो त्याच्यानेच करावं, आणि मला याच्याने खूप इझिली जमले. तर याच्याने मी छान असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर तेल तापलं की तेलामध्ये सगळे असे टाकून घेते. तर बघा अशा प्रकारे पूर्ण शंकरपाळे बनवून घेतले. इथं छान असं तेलसुद्धा तापलेला होता आणि आपले छान असे छोटे छोटे शंकरपाळेसुद्धा करून झालेले होते. तुम्ही बघू शकता मी तुरंत बनवत आहे आणि तुरंत तेलामध्ये टाकत आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आपले जे स्क्वेअर शेप किंवा नॉर्मल ज्याही शेपमध्ये केलो त्या शेपमध्ये आपण इथं शंकरपाळे करून घेतलेले आहेत. तेल तापलं, तेलामध्ये टाकून दिलं आणि त्यानंतर ना मस्त असं एकदम लो गॅसवरती मी याला छान असं फ्राय करून घेतलेलं आहे. एकदम फुल गॅस किंवा मीडियम गॅसवरती नाही करायचं, थोडंसं लोवरतीच केलं तर छान यांना कलर पण येतो आणि आतपर्यंत छान असे शिजलेले असतात. जर तेल जास्त तापलं असलं, गॅसचं फ्लेम जास्त असली तर काय होते ना की वरून तर होऊन जातात ते, पण आतून कुठेतरी कच्चे असतात आणि तेवढा क्रिस्पीनेस नसतो त्यांना आणि खुसखुशीत नाही होत. म्हणून बघा अशा प्रकारे मी लो गॅसवरती सगळे कळून घेतले आणि त्यानंतर दुसरं पण घाण इथं मी टाकत आहे. तर बघू शकता छान असे. आणि कधीही ना असं हे शंकरपाळे करताना जसं आपण तेलामध्ये शंकरपाळे टाकतो तेव्हाच त्यांना चमच्याने किंवा झारा जो असतो त्याच्याने फिरवायचं नाही. थोड्या वेळ त्याला होऊ द्यायचं, जोपर्यंत ते मोकळे मोकळे होत नाही तेव्हाच फिरवायचं. जर आपण टाकलं आणि तेव्हाच तिथं चम्मच टाकलं तर ते ना थोडेसे शेप बिघडतो आणि थोडे वेगळेच होतात. त्यामुळे ना त्यांना थोडं होऊ द्यायचं, त्यानंतरच चमच्याने छान फिरवून घ्यायचे. तर बघा असं वन बाय वन मी सगळे शंकरपाळे छान असे तयार करून घेतले आहेत, बघू शकता किती छान. आणि बघा तेलातून काढताना ना एकदम असं लालसर मी नाही केलेलं आहे, म्हणजे नॉर्मल थोडं पांढरटच ठेवलं ना तर ते थंड झाल्यावर बघू शकता त्यांना आपोआप छान असा कलर येतो. तर बघा इथे छान असे आपले शंकरपाळे बनवून तयार आहेत. नमकीन शंकरपाळे ज्याला म्हणतो ते छान असे बनवून तयार आहेत, बघू शकता. तर बघा इथे छान असे खुसखुशीत नमकीन शंकरपाळे बनवून तयार झालेले आहेत, एकदम असे खुसखुशीत झालेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.